नमस्कार. 71वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा 10, 11, 12, 13, 14 या डिसेंबर 2025ला पुण्यात कटारिया हायस्कूलच्या प्रांगणात मुकुंदनगरला होणार आहे. आपण जाहीर केल्याप्रमाणे. तर आज मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की यात यावेळचं जी थीम आहे, आमची जे सूत्र आहे, त्यात यावेळेला पहिल्यांदाच या महोत्सवात येणारे आणि कला सादर करणारे कलाकार हे जवळपास 50% आहेत. जे आमच्या महोत्सवात नव्या लोकांना व्यासपीठ मिळतच असतं, पण यावेळेला ते अजून वाढवलं आहे. जुने बुजुर्ग जाणते सुद्धा कलाकार आहेत आणि यावेळेला सहवादन यांची पण संख्या खूप जास्त आहे. तर असं वेगळं काहीतरी, त्याच्यातही एक उत्तर हिंदुस्थानी, दक्षिण हिंदुस्थानी, नंतर फक्त आपल्या पुणे महाराष्ट्रात नाव असलेले असे नाही, तर हा महोत्सवाचं आंतरराष्ट्रीय स्वरूप लक्षात घेता सगळ्या जगातल्या लोकांना काहीतरी त्यात सहभाग वाटेल, श्रोत्यांना, अशा रीतीचे आविष्कार, असं आपल्या यावेळच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. रसिकांना नम्र विनंती आहे की आम्हाला नेहमीप्रमाणेच आशीर्वाद देऊन आपल्या प्रेमाने या सोहळ्याचा अवश्य आनंद घ्यावा. धन्यवाद. सर, परदेशी कलाकार सादर करणार आहे ते कोण आहेत आणि कुठलं वादन? नाही, इथे बऱ्याच वेळा येतात, परदेशात राहत असतात. आता जॉर्ज ब्रुक्स नावाचे एक कलाकार आहेत. ते अमेरिकेत बे एरियामध्ये, कॅलिफोर्नियामध्ये राहतात, बर्कलीमध्ये राहतात. ते आमच्या किराणा घराण्याचे गायक तिकडे राहायला गेले होते 50-60 वर्षांपूर्वी. त्यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. नंतर एक त्या सास्किया राव दे हास, या दिसायला दिसतील, त्या आहेत डच, पण आता त्यांना परदेशी म्हणायचं की माहीत नाही मला, कारण ते शुभेंद्र राव त्यांच्याबरोबर वाजवणार आहेत. त्यांच्या पत्नी आहेत आणि त्या दिल्लीत असतात. नंतर डॉक्टर एल शंकर हे सुद्धा अमेरिकेत राहतात, मूळचे जरी भारतीय वंशाचे असले तरी. तर असे काही आंतरराष्ट्रीय लोक इथे आहेत. तिकीट कुठे असेल हे आपण आमच्या जाहिरातीत किंवा ऑनलाईन ह्याच्यात, ऑनलाईन पण घेता येतं. त्याची माहिती आपल्याला प्रेस नोटद्वारे वगैरे दिली जाईल, पण दिले गेलेलीच आहे मला वाटतं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.